आमचे सर्वांचे लाडके आणि धडाकेबाज नेते गणेशजी नाईक, नुकत्याच निवडून आलेल्या होऊन आलेल्या नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई पाटील, माझे मित्र आणि मराठी भाषेवर खरोखर प्रेम करणारे आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे मित्र विश्वास पाटील यांनी मराठी साहित्यामध्ये स्वतःचं फार मोठं एक स्थान निर्माण केलेलं आहे. व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, खरंच मला इथे अभिमान वाटतो. आज मला इथे बोलावलं, माझी इथे उपस्थिती झाली, कारण आज बाल मराठी संमेलन ह्याचं उद्घाटन आहे आणि त्याचा मला एक छोटासा सहभाग होता आलं, म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. मित्रांनो, मी नेहमीच बाल मनाला एंटरटेन करत आलेलो आहे. लहानपणापासून मला ज्या गोष्टी आवडायच्या त्या मी मोठा झाल्यानंतर स्वतः केल्या. मग तो बाटलीतला जादूगर असो किंवा बोलका बावला असो किंवा अनेक काही गोष्टी असो ज्या मी चित्रपटाद्वारे तुमच्यासमोर आणल्या, त्या बाल मनाला भावेल अशाच होत्या. आणि म्हणूनच मी पहिल्यापासून एक बालप्रेमी आहे. मित्र, मला त्यावेळेला विचारण्यात आलं का तुम्ही हिंदी चित्रपट का नाही करत, तर मी म्हटलं मी मराठीसाठी प्रतिबद्ध आहे, मी मराठी एंटरटेनमेंटसाठी प्रतिबद्ध आहे आणि तेच मी आजपर्यंत करत आलेलो आहे. मित्रो, आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरं म्हणजे खूप पूर्वी मिळाला हवा होता, पण बेटर लेट दॅन नेव्हर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तसंच 2024 साली आपल्या मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिक माणसाची छाती अभिमानाने फुलून उठली, तुमची पण उठली असेल. आणि तुम्ही आज सर्वजण ही जी बालमंडळी जमलेली आहेत ती मराठी भाषेवर प्रेम करणारी आहेत आणि त्यांच्यासाठी सर्व दरवाजे उघडले झालेले आहेत. मराठी भाषेसाठी एक विशेष निधी निर्माण झालेला आहे, तो सुद्धा मला असं वाटते या सर्वांना फायदा मिळून जाईल. तर मित्रांनो, सर्वांचं अभिनंदन. मी पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो, महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो. तर त्यांनी हा फार एक मोठा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि हे संमेलन दरवर्षी होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि दरवर्षी मला इथे येण्याची संधी मिळावी असं सुद्धा मी माझं एक मनातलं एक माझं इच्छा व्यक्त करतो. मित्र, खूप आनंद झाला इथे येऊन. खूप काही बोलायचं आहे, पण मला आता शब्द सुचत नाही आहेत, कारण मराठी भाषेवर आपण जितकं बोलावं तितकं कमी आहे. मराठी भाषा याची 2000हून जास्त वर्षांपूर्वीची एक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला एक फार मोठं एक साहित्य निर्माण करून ठेवलं, ज्ञानेश्वरी. ते सुद्धा जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी. मित्र, मराठी भाषेचा अभिमान सर्वांना आहे, मला आहे. तो आपण सर्वांनी एकत्र जोरात म्हणूया, जय महाराष्ट्र, जय मराठी. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.